नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या निमा इंडेक्स 2024 या अत्याधुनिक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय। या प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून HALचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, जिंदाल सॉमिलचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या निमा इंडेक्स 2024 मध्ये 500हून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले प्रोडक्ट इथं नाशिककरांना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे उद्योजकांसाठी ही आगळीवेगळी पर्वणीचं आयोजन निमाच्या वतीनं करण्यात आलंय। नाशिकच्या औद्योगिक विश्वात क्रांती घडवून विकासाला नवी चालना देणाऱ्या त्र्यंबक रोडवरील ठक्करडोम इस्टेट येथे 6 ते 9 डिसेंबर दरम्यान आयोजित विशाल अशा निमा इंडेक्स 2024 औद्योगिक प्रदर्शन खुलं असून यात महाराष्ट्र तसेच देशभरातील उद्योजकांच्या दृष्टीनं हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारे पर्वणीच ठरणार आहे। औद्योगिक विकासासाठी आगामी काळात नाशिक हेच डेस्टिनेशन असल्यानं येथे गुंतवणूक करण्याची तयारी देश तसेच विदेशातील उद्योजक मोठ्या प्रमाणात करत असून त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळणार आहे। 200हून अधिक खरेदीदार आणि 95 पब्लिक सेक्टर युनिटला येथे पाचारण करण्यात आले। राज्यात नव्यानं होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी या ठिकाणी होणार आहे। प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी निमा अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, कैलास पाटील, नितीन आव्हाड, दिलीप वाघ, हेमंत खोंड, सतीश कोठारी, ललित सुराणा, नरेंद्र शालिग्राम, किरण वाजे, सुधीर बडगुजर, हर्षद बेळे, नितीन वागसकर, योगेश पाटील, नानासाहेब देवरे यांच्यासह निमाचे सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत। चलती है इसका नेण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी निमा सर मी असं म्हणेन की निमा ही संघटना जी श्री धनंजयजी बेळे यांच्याशिवाय अपूर्ण आहे, हो की नाही। मी विनंती करते निमाचे प्रेसिडेंट श्री धनंजयजी बेळे यांना की त्यांनी कृपया दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं खूप सहकार्य लाभलं आहे, त्यांना खूप खूप धन्यवाद। तरी येईल आता फ्लॅश येईल, तुम्ही इकडे सरकले इकडेच या। To share, we attend few meetings which are at the national level, and when it comes to the industry association, CII, FICCI, we all know. I was very happy to listen two more names. One was Kodesia, another was Nima. I was really surprised. Now Nima has the presence at the national level. People know there is a very good, very active, very agile association of manufacturing industry. वेंकटाचलम सर, आणि त्याचबरोबर निमाची वुमन विंग पण इथे आहे, त्यांनाही मी रिक्वेस्ट करते की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय। छोटा
आणि ही आहे टीम जी निमा इंडेक्स हे एक्झिबिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाऊस चांगला झाला याचं सांगण्याचं कारण कसं आहे की 13,000 कोटीचा मागच्या वर्षी निर्यात झालेला आहे द्राक्ष. तर आपल्या भारताच्या जीडीपी मध्ये फार महत्व आहे त्याचं. ऍग्रिकल्चर आहे सर, आपण फक्त थोडं मागं आहे ते IT सेक्टरमध्ये. तर मी अजून एक आनंदाची बातमी सांगतोय की आमचं भारतातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या IT कंपनीशी टायअप झालेला आहे. पण त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करेल. आमचं सायनिंग त्यावेळेस आहे आणि जगातील सर्वात मोठी IT कंपनी आहे. तर मी एप्रिलमध्ये त्याची घोषणा करेन. त्याच्या जागा आणि सर्व आमच्या बाकीच्या टर्म्स कंडिशन चालू आहे. आणि IT सेक्टरमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरं सांगाल, स्थिर सरकार आलेलं आहे, तर चांगले मंत्री येणार आहेत, तर तुम्ही यांच्यावर दबाव टाका, आपले नाशिकची कामं करून घ्या. पुढे सिंहस्थ जास्तीत जास्त निधी कसा येईल याचा पण प्रयत्न सर्व आपले मोठमोठे आपल्या निमाचे आणि NGOs आहेत त्यांनी पण या प्रयत्न करायला पाहिजे. अजून मला एक सांगायचं वाटतं की आज आपल्या या इथे बऱ्याच बँकांचे प्रतिनिधी, तो त्यांना पण मी सांगेल की सर ये स्मॉल स्केल लार्ज स्केल इंडस्ट्रीज है, तो आप स्मॉल स्केल को इजीली फाइनेंस कीजिए, क्योंकि ये इसके बिना इंडस्ट्रीज ग्रोथ हो ही नहीं सकता. सही साहब है SBI, तो मेरा यही कहना रहेगा कि आप इजीली उनको कैसा फाइनेंस होगा, उनके क्या क्या नीड्स है, तो आप उसके लिए भी मैं आपको आग्रह करूंगा कि आप फाइनेंस कीजिए. तर मला असं वाटतं की आपण सर्व जमून नाशिकला महाराष्ट्राच्या नकाशावर एक नंबर आणण्यास प्रयत्न करूया. बेले साहेबांचा परत एकदा आभार मानतोय. पण मी बेले साहेब अजून एकदा सांगतो की आपण इथेच थांबायचं नाही. अजून जोपर्यंत महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक येत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करूया. बेले साहेबांना फार फार शुभेच्छा. निमा इंडेक्स 2024 एक नवीन पर्वाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं 6.5 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर 2018ला आपलं निमा इंडेक्स झालं होतं. मधल्या काही घडामोडींमुळे आणि कोविडमुळे थोडंसं मदत तरी आपण काही करू शकलो नाही. परंतु आताच माझा थोडक्यात परिचय करून देताना उल्लेख केला की निमाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं होतं. Yes, it's true. Because the phase which we go through since last 3-4 years, it was a bad dream in the Nima's history. आणि त्या स्वप्नातून बाहेर काढणारी खऱ्या स्वप्नातली निमा या उद्योजकांच्या, माझ्या छोट्या मोठ्या आणि लघु उद्योजकांच्या, महिला उद्योजकांच्या स्वप्नातली निमा ही पुन्हा घडवायची होती. खूप मोठा टास्क होता, खूप आव्हानं होती, मागची राहिलेली आव्हानं पूर्ण करायची होती. परंतु माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीने, माझ्या पास्ट प्रेसिडेंटच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबरीने सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि विशेषतः गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्यांनी आमची नियुक्ती केली, ज्यांना आम्ही पसंत पडलो आणि आम्हाला तिथे नियुक्त केलं, आणि खऱ्या अर्थानं मला आज अभिमान आहे. आय एम प्राऊड टू बी से हियर दॅट वी आर complete the task and we are complete whatever they saw in our, we achieved that target. आणि 100% या कार्याचं साक्ष असं म्हणतात. आपल्याच म्हणजे ऍक्टिव्ह कृती करणे योग्य नाही, परंतु नक्कीच आम्ही त्याला परिपूर्ण करू शकलो. आणि त्याचंच फलित म्हणून मागच्या वर्षी खंडित झालेली बँक समिट, त्याच्या